हॅलो गाईज, काय करताय सगळे? तर मी मावशीकडे गेलेले आणि 2 दिवसानंतर परत आता घरी आले. मग म्हटलं आज तुम्हाला काहीतरी स्पेशल मला दाखवायचं आहे. तर सकाळीच पूजा वगैरे झाली होती. तर इथून आपण आता आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये जाऊया. त्यानंतर आता पाऊस पडतोय रोज, तर डेली सगळी फुले वगैरे छान उमललेली आहेत आणि फ्रेशही वाटत आहेत. आणि ब्रह्मकमळ मी तुम्हाला दाखवणार होते स्पेशली. तर ते बघा उठलेलं आहे, उमललेलं आहे. ते काल रात्रीच उमललं होतं आणि बघितलं नव्हतं, तर म्हटली गावी आल्यानंतर आपण बघू. तर तुम्हालाही मला ते दाखवायचं होतं, शेअर करायचं होतं, सो तुम्हीही बघू शकता. त्यानंतर थोडीशी पूजा वगैरे केली, कारण मला ते शिवलिंगावर घालायचं होतं देवामध्ये. तर ते इथं घातलं आणि पूजा केली. आणि घरामध्ये टाईल बसवत्यावेळी माझी पूर्ण तिजोरी जी होती ती खराब झाली होती दरवाजापासूनच. आणि बेडी खराब झाला आहे, कारण पप्पांना एकट्यानं ते उचलणार नाही, तर ते दोघा तिघांच्यामुळं खराब झालं होतं. तर इव्हनिंगला फ्रेश वगैरे झाले, घरातली कामं आवरली आणि गेले. थोडं बाहेर काम होतं, तर ते करून येता येता म्हणतं मंदिरातही जाऊन येऊ. माझ्या गावामध्ये अंबिका मातेचं मंदिर आहे, तर तिथेही बघा तुम्ही डेकोरेट कसं केलेलं आहे, सगळ्या गोष्टी, फुलं वगैरे. आणि पूर्ण एरिया एकदम मस्त आहे. बसल्यानंतर तर इथून जाऊच वाटत नाही मला तरी. मी तर सारखं जातच असते, दर शुक्रवारी मी अंबाबाईच्या मंदिरमध्ये जातच असते. मग माझं थोडं काम होतं, ते बाहेर ते केलं, मंदिरामध्ये गेले, तिथलंही काम आवरलं आणि आले घरी. कारण यायच्या टायमिंगला इव्हनिंग टाईम झाला होता, वेळही झाला होता. पण मंदिरामध्ये पुजारी एकच होते, त्यांनाही थोडंसं काम होतं, म्हणून थोड्या वेळासाठी ते बाहेर गेले. म्हटलं आपण थोडासा फोटो कॅप्चर करू. त्यानंतर आमच्या मामांच्या गावचे थोडे लोक आले होते, त्यांनाही प्रसाद वगैरे दिला, त्यांच्याशी थोडं बोलणं झालं आणि मग मी निघले तिथून.